महाड MIDC पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत असून यामध्ये खुनाचा प्रयत्न, बेदम मारहाण, विनयभंग, महिलांवर अत्याचार, चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे। मागील काही दिवसांपासून विद्यमान सरपंचावर हल्ले होत असून महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सरपंचांना मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आज महाड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सवानी येथील विद्यमान सरपंचाला काठीने बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। सविस्तर माहिती अशी की दिनांक 18 मे रोजी मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यमान सरपंचाला काठीने बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे। सविस्तर माहिती अशी की दिनांक 18 मे रोजी मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यमान सरपंचाला शिवेगाळ करीत घरात घुसून काठीने बेदम मारहाण करण्यात आली। तसेच पुन्हा अशील शिवीगाळ करीत तुला बघून घेतो अशी धमकी देण्यात आली आहे। सरपंच यशवंत तुळशीराम पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची पत्नी योजना यशवंत पवार यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जखमी असलेले विद्यमान सरपंच यशवंत पवार हे शिंदे गटाचे सरपंच असून आरोपी देखील शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे। आरोपी अरुण शांताराम मुकणे, गणपत शांताराम मुकणे, संदीप सुंदर मुकणे, गणेश पांडू पवार, सर्व राहणार खैराट, आदिवासी वाडी अशी चारही आरोपींची नावे असून या सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118, 1, 115, 2, 352, 351, 2, 333, 35 प्रमाणे महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।